कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरात क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या निमित्ताने वेदांचा जागर करण्यात आलेला आहे। कपाळी टिळा, पांढरे धोतर, उपवस्त्र, भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेतील पौरोहित, वेदाध्ययन करणारे तरुण, ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले। भगवा ध्वज, पताकाही फडकत होती। शोभायात्रेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांनी केले। या प्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉक्टर गणेश थिटे, प्राध्यापक अमरीश खरे, डॉक्टर दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते। झाडगाव येथील माधवराव मुळे भवन येथून सुरू झालेली शोभायात्रा टिळक आळी, आठवडा बाजार मार्गे, रामआळी, गोखले नाका, लक्ष्मी चौक येथून परत पोहोचली। महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यालयाचे रामटेक भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन केले। शोभायात्रेमध्ये वेदांचे पठण करणारे पुरोहितही सहभागी झाले होते। रत्नागिरीतील क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते। आधुनिक काळातील प्रश्न सोडवण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का याचाही अभ्यास केला पाहिजे असे कुलकर्णी म्हणाले आहेत। जर वाचायचं असेल आपल्याला पुढे जाऊन, जर आपल्याला आपली भारतीय संस्कृती, आपलं जे काही मोठेपण आहे ते जर वाचवायचं असेल तर आपण संस्कृतचं अध्यापन करून आपण स्वतःला वाचू शकतो। अशा प्रकारचा मला विचार मांडायचा। मी सुरुवातीला आपल्याला सर्वांना आम्ही ह्या कालखंडामध्ये वाढवतो, त्यामध्ये काही मंडळी पण असतील। जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस टी व्ही आणि त्याचा फारसा प्रचार नव्हता। त्यावेळेस रेडिओवरती सकाळच्या 7च्या बातम्या असायच्या आणि त्यावरती संस्कृतच्या समुद्र अशा प्रकारच्या बातम्या त्यावेळेस आम्ही ऐकायचो। आणि खऱ्या तर तसाच भास मला आज काहीतरी या क्षेत्रीय संमेलनाच्या निमित्ताने होतो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीनतम भाषा आहे, जिला देववाणी सुद्धा म्हणतात, ठीक आहे। आणि ह्या भाषामध्ये केवळ धार्मिक ग्रंथांमध्येच नाही तर अतिशय प्रागतिक अशा प्रकारचे विचार मांडणारी ही भाषा आहे। मला वाटतं जर्मनीमध्ये याच्या संस्कृत भाषेवरती संशोधन करण्याचं सेंटर आहे, केंद्र आहे। आणि असंही सांगितलं जातं की जी संगणकाची जी भाषा आहे, संगणकाला जी भाषा आहे त्यामध्ये संस्कृत भाषेचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आणि त्याचा वापर आपल्याला आधुनिक जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे करता येईल त्याच्या संदर्भातला विचार सुद्धा मला त्या निमित्ताने व्हायला पाहिजे। वेद, उपनिषद आहेत, रामायण, महाभारत आहेत, भगवद्गीता अशा ग्रंथांमध्ये असे ग्रंथ जे आहेत ते संस्कृत भाषेमध्ये निश्चितपणे आहेत। बाकी आपण वैदिक मंत्र आहेत किंवा स्तोत्र आहेत त्याचाही आपण अनेक गोष्टींमध्ये वापर करत असतो आणि सातत्याने आपण त्याच्यामध्ये विचार करत असतो। पण मी सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक भाषा म्हणून तिचा उल्लेख खरं तर फार महत्त्वाचा आहे आणि त्याचा विचार आपल्याला आधुनिक पद्धतीने कशी सांगड करता येईल त्याच्याबद्दल करायला पाहिजे। संस्कृत व्याकरण खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल गणितीय जे काही गोष्टी आहेत त्याचंही विवेचन संस्कृत भाषेमध्ये केलेलं आहे। कम्प्युटर प्रोग्रामिंग मी सांगितल्याप्रमाणे त्याचा उपयोग करू शकतो। आणि अलीकडच्या काळामध्ये जिथं आपण फार नेहमी अलीकडच्या काळामध्ये आपण ऐकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं संस्कृत भाषेचा उपयोग होऊ शकेल। अशा प्रकारे संस्कृतचं महत्त्व आपल्या सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे। आणि संस्कृत भाषेला अनेक भाषांची जननी म्हटलं जातं। मराठीमध्ये कित्येक शब्द संस्कृत भाषेतले, कन्नडमध्ये सुद्धा खूप जास्त संस्कृत भाषेचे शब्द आहेत। अनेक भाषांमध्ये, हिंदीमध्ये सुद्धा अनेक भाषांचा आपण जर विचार केला त्याच्यामध्ये महत्त्वाचे शब्द आहेत। हिंदीमध्ये सुद्धा जर आपण उत्तर भारतामधल्या ज्या हिंदी भाषिक लोक आहेत त्याच्यामध्ये तर खूप संस्कृत शब्दांचा उपयोग त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवतो आणि त्याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला केला जातो। म्हणून अनेक ठिकाणी आपल्याकडं जे काही काव्य आहेत, नाटक आहेत, काही न्यायशास्त्राचे ग्रंथ आहेत ते सुद्धा खऱ्या अर्थानं संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला सर्वांना अध्ययनामधून निश्चितपणे होईल असं मला वाटतं।